दर्यापूर येथून 18 किलोमीटर व अमरावती येथून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व पाहुणा मारुती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या श्री काळा मारुती शिंगणापूर येथे गुरुवारी 350 ग्रॅम सुवर्ण कळसाची स्थापना 12:29 करण्यात आली। श्री समर्थ रामदासांच्या हस्ते ज्या मारुती रायाची स्थापना झाली व संपूर्ण महाराष्ट्रात जो पाहुणा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे अशा श्री काळा मारुती संस्थान शिंगणापूर येथे गुढीपाडवा व श्रीराम भरतभेट महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला आहे। सदर महोत्सवानिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिवपुराण वाणी भूषण हरिभक्त पारायण श्री पद्माकर महाराज देशमुख यांच्या वाणीतून झाले असून सदर उत्साहात हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाघ, हरिभक्त पारायण उमेश महाराज दशरथे, हरिभक्त पारायण संजय नाना दांडगे, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज गिरी, हरिभक्त पारायण संजय महाराज पासपोर, हरिभक्त पारायण उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन भक्तिमय वातावरणात करण्यात आले। तसेच यावर्षी विशेष संस्थांच्या वतीने लेखीबाई यांनी देणगी राशीतून केलेल्या सहकार्यातून 350 ग्रॅम सुवर्ण कळसाची स्थापना परमपूज्य बालयोगी स्वामी सारंग चैतन्य श्रीजी महाराज व श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात आली। मी स्वामी सारंग चैतन्यजी महाराज वाराणसी आता सध्या अमरावतीला राहतो आणि या ठिकाणी काळा मारुती संस्थान शिंगणापूर तीर्थक्षेत्र आणि फार मोठा उत्सव दरवर्षी या ठिकाणी राम भरत भेटीचा होत असतो। याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी 3 वर्ष मला या ठिकाणी कथा करण्याचा योग आला होता। त्यापैकी पहिल्या वर्षी श्रीमद भागवत कथा, त्यानंतर 2 वर्ष श्रीराम कथा यज्ञ आणि यावर्षी या ठिकाणी संस्थांच्या वतीनं या संस्थांमध्ये मारुती रायांच्या मंदिरावर स्वर्ण कलशाचं आरोहण या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि ते स्वर्ण कलशाचं आरोहण माझ्या हस्ते या ठिकाणी करण्याचा जो बहुमान मला या संस्थांच्या वतीने देण्यात आला आहे त्याप्रती मारुती रायाप्रती कृतज्ञता आणि संस्थांच्या सगळं कार्यकारिणी मंडळींचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि फारच जाज्वल्य संस्थान आहे आणि समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते या मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि जे कोणी भाविक भक्त या ठिकाणी येऊन मारुती रायाच्या चरणी आपलं जे काही दुखवटा सादर करत असतात किंवा आपले गाराणे सांगत असतात तर ते मारुती राया सहजपणे सगळे त्यांच्या दुःखांचं निवारण या ठिकाणी करत असतात। असं फार जाज्वल्य या ठिकाणी हे संस्थान आहे। तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की प्रत्येकाने या ठिकाणी यावं, मारुती रायाचं दर्शन करावं आणि मारुती रायांच्या चरणी भक्तिपुष्प समर्पित करून आपलंही जीवन आनंदामध्ये व्यतीत करावं। जय श्री राम। त्यानंतर उपस्थित सर्व हजारो भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री काळा मारुती संस्थान शिंगणापूरचे सर्व विश्वस्त व शिंगणापूर ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी विशेष परिश्रम घेतले। अलादी वाटत नाही ते त्याची स्थान मिळूनच आहे असं मला वाटत आहे की हे स्थान असं दुसरीकडे कुठंच नाही। अशा सोयी पाहण्यात न आल्या मी कमीत कमी 10-12 वर्षापासून येत आहे आणि इथचा कार्यक्रम असा अति सुंदर होते की मी अजून आजपर्यंत पाहण्यात नाही आलेला आहे। सदर सुवर्ण कलश हा अमरावती येथील त्रिमूर्ती सिल्वर हाऊस तर्फे तयार करण्यात आला होता। रायाची स्थापना ही शिवकालीन आहे, म्हणजे जवळपास 400 वर्ष झालेली आहे मारुती रायाची स्थापना होऊन। ही मूर्ती पूर्णा नदीमध्ये वाहून आली होती, त्यानंतर तिला सरळ करण्यात आले आणि तिची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली म्हणून या मारुतीला पाहुणा मारुती असं म्हणतात। या मारुतीला शेंदूर लावण्यात येत नाही तर इथे त्या मारुतीला तेल लावण्यात येते म्हणून याला काळा मारुती असं म्हणतात। पाहुणा मारुती असल्यामुळे हा मारुती पाहुण्यांना पावतो असंही लोकांना वाटते आणि तसं ते खरं पण आहे। या 400 वर्षकालीन मंदिराला सोन्याचा कळस असावा असं अनेकांची इच्छा होती, विश्वस्त मंडळाची इच्छा होती, गावकऱ्यांची इच्छा होती म्हणून मागच्या वर्षी आम्ही गुढीपाडव्याच्या कार्यक्रमामध्ये त्याबाबतची घोषणा केली होती आणि अनेक भक्तांकडून आम्ही देणगीची सुद्धा अपेक्षा व्यक्त केली होती। या वर्षभरामध्ये आम्हाला अनेक भक्तांनी दिलदारपणे आम्हाला वर्गणी दिली आणि संस्थांनी काही आपला वाटा उचलला आणि त्यानंतर हे मंदिराची आज आपण याची कलश स्थापना करतो आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।